हाय हॅलो नमस्ते. मी अश्विनी तुमच्या नेहमीप्रमाणे खूप सारं स्वागत करते. तर बघा आज आहे माझ्या घरी हळदी कुंकू. तर आता वाजलेत करेक्ट 4. तर माझं घरातलं जे रेग्युलरचं असतं ते सगळं काम आवरून झालं. इव्हन म्हणजे मी सकाळी केस धुतले ते विंचरले पण नाहीयेत. हाय असंच अवतार आहे. तर टोटल जे साफसफाई पार्किंग वगैरे धुवून वगैरे सगळं झालं क्लिअर कट. तर आता मी तुम्हाला हळदी कुंकूसाठी मी काय वाण आणले ना तर हे दाखवते. तर मी अशा बऱ्याचशा गोष्टी आणल्यात ज्या की बघा हे आहेत अगरबत्ती लावायचे स्टँड. तर हे काही आणलेत असे खूप सारे आणले म्हणजे मी एकच असं काही नाही आणलं. तर हे बघा जे की आंबाड्याला लावतात बायका. हे म्हणजे हल्लीच्या बायकांना आवड असते की हेअरस्टाईल करायची वगैरे सणासुदीला. गजरे घेणार होते जे डुप्लिकेटवाले असतात ते. परत विचार केला की ते वाले गजरे कसे सगळ्यांकडेच असतात हल्ली. तर म्हणून मग मी ह्या अशा टाईपचे काही ब्रूच घेतलेत. आणि ह्या चांगल्या क्वालिटीच्या नेलपेंटच्या बॉटल घेतल्यात. म्हणजे अगदी 5-10 रुपयाचे नाही आहेत. मी जे काही घेतले सगळं 25-25च्या हिशोबाने म्हणजे सगळं एकसारख्याच रेंजचं घेतले. असं नको कुणाला वाटायला की बाबा हिला स्वस्तातलं दिलं मला महागातलं दिलं असं. तर ह्या नेलपेंटच्या बॉटल्स घेतल्यात. आणि घेतलंय हे आशेवाले खूप सारे पर्स घेतलेत. आशेवाले पाऊच एक मी काढून दाखवते. तर खूप सुंदर आहे म्हणजे अगदी मोठे मोठे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी पण चांगली आहे. आणि ह्याला बघा 2 चैन आहेत असं. तर म्हणजे जे काही घेतले तर ते बायकांना यूज होईल अशाच ह्याचं घेतलंय. तर असं मी बरंचसं काही घेतले. अजून एक आहे जे की बायकांची आवडती गोष्ट आणि सुवासिनींना ह्या गोष्टी देणं गरजेचं आहे. तर हे बघा सिंदूर आहेत. हे पण असं नाही की साधं आहे, चांगल्याच क्वालिटीचं आहे हे पण. तर बघा एक ब्राऊन कलर रेड कलर असे हे सिंदूर घेतले. तर असं बरंचसं काही घेतलंय जे की वेगवेगळं. आणि आता मी असं ठरवून नाही देणार की बाबा एखाद्या बाईला जर मी पर्स दिली तर दुसरी म्हणून मला पण पर्स पाहिजे मला सिंदूर नको असं. तर म्हणून मग मी तेवढ्यासाठी केल्यात खूप साऱ्या चिठ्ठ्या. एकच ते दाखवते. तर मी शंभूला ट्युशनवरून सोडून आल्याच्या नंतर माझा हाच प्रोग्राम चाललेला की चिठ्ठ्या करायचा. तर आता ह्या चिठ्ठ्या केल्यात. हे तुम्हाला वाटेल की हिने काय हे चिठ्ठ्या कशासाठी. तर मी एवढ्या चिठ्ठ्या केल्यात आणि ह्या प्रत्येक चिठ्ठीत आहे ना मी जे मी वस्तू आणल्यात वाण म्हणून जे वाटायला आणले तर त्याच्या सगळ्यांची नावं मी प्रत्येक चिठ्ठीत वेगवेगळी लिहिली. आता प्रत्येक बाई येणार तिला मी एक चिठ्ठी उचलायला लावणार आणि तिच्या चिठ्ठीत जे नाव असेल तर ते वाण तिला देणार. म्हणजे असं थोडंसं वेगळ्या पद्धतीने. मला नाही वाटत की हे आतापर्यंत कोणी केले. खरं तर हे माझं गेल्या वर्षीच प्लॅन होता डोक्यात की हे असं करायचं. परत मग नाही जमलं म्हणून म्हटलं तर ह्या वर्षी तर ही गोष्ट करायचीच. तर म्हणून मग खूप उशिरानं मी हळदी कुंकू करते. इव्हन संक्रांत होऊन आता किती दिवस झालं. आज 5 तारीख आहे आणि मी आता कुठं हळदी कुंकू करतेय. तर हा वाला होता माझा प्लॅन. माहित नाही बायकांना आवडेल की नाही आवडेल पण मला काहीतरी वेगळं आवडतं करायला. म्हणजे नेहमीच जगापेक्षा काहीतरी थोडंसं वेगळं करायचं असतं असं. तर मला नाही वाटत की हे कुणी आतापर्यंत केले. म्हणजे मी तरी नाही बघितलं कधी कुणी केलेलं. तुमच्याकडे कुणी केलं असेल तर माहित नाही असं मला हळदी कुंकू. तर आता बघूयात हे चिठ्ठ्यांचं जरा गंमत येणार आहे मज्जा येणार आहे. आणि मम्मीला बोलवलंय हळदी कुंकाचं. म्हणजे मला एकटीला एवढं नाही होत अजून. मला डेकोरेशन वगैरे करायचंय खूप सारी तयारी. आणि बायका आल्या की मग मला एकटीला नाही जमत. आणि बायका कसं म्हणजे येणार आपल्या घरी कोणी कोणी पहिल्यांदाच येतं असं तर कोण कुणाच्या घरी जात नाही. आणि एकतर आलं तर मग माझं म्हणणं असं आहे की त्यांना चहा किंवा मसाला दूध. चहा कोणी पितं नाही पित म्हणून म्हटलं की मसाला दूध करूयात. तर मग ते मला एकटीला एवढं सगळं नाही मॅनेज होत. म्हणजे दूध द्यायचं हळदी कुंकू द्यायचं वाण द्यायचं पण प्लस फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे एवढं सगळं मी एकटी नाही मॅनेज करू शकत. म्हणून मग मम्मीला पण बोलवलंय. म्हटलं की मम्मी आले की ती कसं रात्रीचं जेवण वगैरे बनवायला आणि ते बायकांना दूध वगैरे द्यायचं काम ती करल अशा हिशोबाने. मग मम्मीला पण म्हटलं की तू ये. तर आता पुरे झाली बडबड. तर आता मला हे करायचंय की सगळ्या बायकांना कॉन्टॅक्ट करायचं. तर मी टोटल वाण आणलेले आहेत 70. तर 70 वाण आणलेत पण मला असं वाटतं 70 पेक्षा जास्तच बायका येणार आहेत. गेल्या वर्षीचे काही वाण आहेत शिल्लक तर ते पण त्यातच वाटून देणार आहे. तर असं ठरवलंय. आता बघूयात कितपत होत आहे. तर मी आता इन्व्हिटेशन करणार आहे सगळ्यांना नाहीतर वेळ निघून जायची आणि मी लागायची इकडे तयारीला असं. तर आता पहिले इन्व्हिटेशन करते आणि मग पुढे कंटिन्यू दाखवते डेकोरेशनच्या वेळेस. चला. शंभूला ट्युशनवरून घेऊन आले पण शंभू येईपर्यंत फक्त माझं सगळ्यांना इन्व्हिटेशन देऊन झालंय. तर माझ्या डोक्यात असं आहे की आता इथं अशी पण आपली विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहेच. तर फक्त इथे 2 कॉर्नरचे हे 2 कप्पे आहेत. इकडेच थोडंफार डेकोरेशन करावं आणि बाकी बाहेर रांगोळी वगैरे. मी दरवेळेस तर खूप सारं करते. म्हणजे इकडे भिंतीला डेकोरेशन असतं पतंग वगैरे खाली एवढ्यात पण ते खूप राडा होऊन जातो आणि मग येणाऱ्या व्यक्तींना बसायला जागा नाही राहणार असं. तर म्हणून मग म्हटलं की नको. आणि भिंतीचं ते दरवेळेसच कॉमन झालंय की मी बघू तरी पण आलं डोक्यात तर करेल पण सध्या तरी इथं डेकोरेशन करते. आता बघूयात कसं काय होतंय ते.
बघा फायनली रेडी झाले. तर कसा वाटला लुक आणि साडी कशी वाटली? तर ही साडी मला एका पेजकडून रिसीव्ह झाली. जर आवडली असेल, घ्यायची असेल तर कमेंट करा. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्यांचा इन्स्टाचा ID शेअर करेल. तर ही अशी वाली साडी आहे आणि हा असा वाला नट्टापट्टा आहे. केसांचं तर काही नेहमीप्रमाणे कांडी लावले झालं काम. तर डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते की काय काय केलंय ते. तर हे फर्स्ट असं डेकोरेशन जे की साडी चोळी ते हल्ली सगळीकडेच ठेवतात. आणि ही पण त्यांचं हे लावलंय माळ आणि इकडे हे असं केलं. ह्याच्यात अजून दिवे लावायचे राहिलेत. आणि हे नेहमीप्रमाणे आपलं रेग्युलर विठ्ठल रुक्माईचं मूर्ती. तर घरात तर एवढंच केलंय. दरवर्षी तर मी इथं पण लावत असते, पण मग ह्यावेळेस काय केलंच नाही तिथं. आणि बाहेर दाखवते. तर बघा हिथं आंब्याची कळशी ठेवून हिथं हे असं केलंय. पाण्यात पाकळ्या वगैरे टाकल्यात. आणि हिथलं वाला हे डेकोरेशन जे की तांदळाची पतंग काढलीये आणि मध्ये हे पीस वगैरे असं ठेवलंय. ते कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून. काय केलंच नाही. बाहेर आपली नॉर्मल रांगोळी काढली, साधी आणि सिंपल. तर बघा आता माझं झालंय आवरून आणि ह्यांचा फर्स्ट नंबर लागलाय. सगळ्यात लवकर आल्यात ह्या. आणि तिकडे बाकीच्यांनी ड्रेस घातला त्याच्यामुळे त्या म्हणतात आमचं नको घेऊ ब्लॉग मध्ये. असं ड्रेस सगळेच घालतात. व्हिडिओ करायचा का फोटो? शंभू आहे काय मोबाईल? ते काय आता राहत होणार सगळं. व्हिडिओ आहे ना, घे एक चिठ्ठीचा. काय म्हणले शंभू तू? सुपारी ठेव काहीतरी प्रत्येकासाठी वेगळं काहीतरी म्हणजे जेवढं आणलं ते दोन आले नाही काय बघा. 3 आले का ते? तुम्हाला काय आलं? हे भारी आहे. रेड देऊ का कुठला देऊ? काहीतरी लाल देऊ का वरून देऊ? वेगळं काहीतरी गेल्या वर्षीच माझा हा प्लॅन होता. तुला काय आलंय? स्टँड आलंय का? हे घे तिकडे काय घेते? लिमिटेड जेवढं आहे तेवढंच नाही येणार तेवढंच घेणार. उलट ते असलं ना की ते शफल केल्यासारखं म्हटलं खेळत जास्त राहिलं तर म्हणजे ते वस्तू मला तुमच्या मला म्हणजे आई साडी मावशीला पण माहिती. मावशी माझ्याकडे येताना येतातच नव्हतंच ना त्या दिवशी ती पिवळी होती. ती कालच घातली मी. ही पण
लई निघाले दादा अशा साड्या. नाही पण आम्ही अशी साडी माझ्याकडे पण आहेत अशा साड्या, पण आता नवीन नवीन आलेली असेल. नवीन नवीन आता बघून आलं चिठ्ठी घ्यायची. बसा नाही नाही धरा तुम्ही घ्या. तुम्हाला काय बघा एक नाही तर 2-2 घेता. कुणाला नेल पेंट भेटली? शेजारी आम्हाला नेल पेंट भेटली. चिठ्ठी तुम्हीच द्यायचं. चिठ्ठ्या घेऊन भाजीला जाताना यूज होत राग नको. एवढी सुचवलंय तुला. तुझं डोकं लई आहे अगं. सिंदूर लाल देव का मला ड्रॉ ठेवला म्हणजे पिंपो हाडे टीव्ही वगैरे होत शाळेच्या प्रिन्सिपल सिंदूर अख्खा गेम परत बसायचं. असं काय बघा ना कुणाला काय येते. तुम्हाला काय आलं ताई? कुठला देऊ? लाल देऊ का मोठं देऊ? लाल तुम्ही चिठ्ठी उचलली आहे का नाही? हे झालंय आमचं. आवडलं मला. अच्छा बर्थडे ते राहिलात नाही का? नाही वाटतं तिला वाटतं तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे. लास्टला बायकोला लकी ड्रॉ ठेव तू पण. चालतंय. नाही माझ्या डोक्यात होतं की एक असं एक सगळ्यात मोठं गिफ्ट आणायचं म्हणजे नाही का चांगलं जरा भारीतलं आणि कोण विजेता होत ते बघायचं असं. पुढच्या वर्षी तसं कोण विजेता होत आहे बघत आहे की नाही. आता सगळ्या बायका येऊन गेल्यात, काही राहिल्यात यायच्या. तर वहिनीने अजून चिठ्ठी नाही उचलली. आता आपण बघूयात वहिनीला काय निघतंय चिठ्ठीतलं. उचला बरं. बघा खोला की. हा खोला. काय आलं काय माहिती. सिंदूर पॉकेट आलं. पॉकेट. आता पॉकेट घ्यायला लागणार. आणि तुमच्यासाठी मी पॉकेटच आणलेलं तसं म्हणलं तर बरोबर आलं पॉकेटच. हा फायनली झालं हळदी कुंकू. घड्याळात वाजलेत 10. शंभूच्या टीचर सगळ्यात लेट आल्यात त्याच्यामुळं. आणि इकडं आजचा आमचा मेनू दाखवते मी तुम्हाला बॅकने. थांबा. हा मेनू आहे पावभाजी आणि इकडे केलंय मसाले भात. शॉर्टकट मेनू आहे आजचा. जास्त काय केलं नाही. क्ले खेळतोय ना. दाखव काय करतात. दाखव. चल काय बनवतोय क्लेचं मला कळलं नाही तुझं अजूनपर्यंत. गणपती बनवत होता ना. बघू कसा गणपती. दाखव. बघू गणपती. अरे वा 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 वा. गणपती सोंड पडली गणपतीची खाली. परत लाव परत लाव परत लाव. सोंड लाव परत. मैं हुआ गणपती बघू दे. असं वरती वरती पकड. वरती पकड म्हणजे गणपती दिसेन. सोंड सोंड दिसेन. हा मैं हुआ गणपती. काही खेळत होत काही. अरे राव दे. मोठ्या सोंड तुझं नाक तुटून येईल खाली सोंडेनी. त्या छोटी सोंड बरी आपली घेऊन.
बॅट घेऊन कुठं चाललाय तू? कुठं चाललाय? कुठं आई बाबांसोबत? का? मी नाही बाबा, मम्मा जाणार आहे मुंबईला. मुंबईला जाणार तुम्ही म्हणून. तर मला आता अचानक एका प्रमोशनसाठी कॉल आलेला, उद्याच्याला सकाळी पहाटे मुंबईला जायचंय. तर मग म्हणून आता शंभूला फ्रेंड सोडणार. शंभूचं स्कूल असतं 8 वाजता. तर आता मग मम्मी पप्पा होते ना, मग त्यांना म्हटलं की शंभूला घेऊन जावा. विषय असा आहे की उद्याच्याला तो स्कूलला जाणारच नाही, आहे ना शंभू? का जाशील स्कूलला उद्या? जाणार आहे. का सुट्टी घेणार? त्याचा बाप जाईन स्कूलला. अरे नाही जायचंय स्कूलला तू. तर झालं बघा, आवरलं. आताच भांडी बिंडी घासून झाली. आता वाजले 11. म्हणजे आता बोलायचा पण स्टॅमिना नाही राहिला. तर आज मी फुल डे वर्क केलंय. म्हणजे मी सकाळी उठल्यापासून ते कंटिन्यू माझा हात चालू. इव्हन मी आज इन्स्टाला रील्स टाकायला पण गेले नाही किंवा काही नाही, मोबाईलमध्ये बोटं घालायला पण गेले नाही असं. तर आता घेतलंय वही पेन हातात. तर एक प्रमोशन करायचं होतं, त्याची स्क्रिप्ट लिहायची, तो व्हिडिओ शूट करायचा आहे आणि मग झोपायचं आहे. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं की उद्या जायचं मुंबईला. तर म्हणजे मला पण खूप टेन्शन आलं की काय असेल, कसं असेल. आणि शिवाय हे नाही येणार आहेत, मी एकटीच जाणार आहे इथून. म्हणजे बाकीच्या रील स्टार असणार आहेत, पण हे नेहमी म्हणजे मी कुठं जाताना हे माझ्यासोबत असतात. तर हे नसणार सोबत. आणि बाकीच्या पोरी ड्रेस जीन्स असं घालणार आहेत काही. पण ह्यांचं असं म्हणणं आहे की तू साडीच घालून जा. तर मी पण कन्फ्यूज आहे की मी उगाच त्यांच्यात गबाळ्यासारखी नको वाटायला की सगळ्याजण जीन्स किंवा ड्रेस घालून जाणार आणि मी साडीत, ते कसं वाटेल. तर कन्फ्यूज आहे. जर घातली तर परत उद्या हीच साडी घालेल की महाराजांच्या पिक्चरचं प्रमोशन करायचं आहे मला, म्हणून मग ऑरेंज कलर आहे. तर मग म्हटलं त्यातली त्यात हीच घालेल, घातली तर बघूयात. म्हणजे इव्हन आता बोलायचं पण मला एवढा कंटाळा आलाय ना खूप जास्त. तर बघा, माझा हळदी कुंकाचं झालं असतं की बायका सगळ्या अशा सरप्राईज होत होत्या की जेव्हा मी चिठ्ठीचा बाऊल पुढं करत होते ना की चिठ्ठी काढा म्हणून, तर सगळ्यांना खूप छान वाटत होतं, वेगळं वाटत होतं. बोलत होते ही आयडिया कशी काय आली, कुठून आली. खरं तर ही आयडिया माझ्या डोक्यात गेल्याच वर्षी होती, पण गेल्या वर्षी काही ह्या गोष्टी जमल्या नाहीत. पण म्हटलं की आपण ह्या वर्षी करूयात. तर ह्या वर्षी बराचसा टाइम घेऊन म्हणून मी उशिरा हळदी कुंकू केलं. मी असं ठरवलं होतं की असं करायचं नाही का, अशी व्यवस्था करायची चिठ्ठ्यांची. तर ते तुम्हाला कसं वाटलं, जरा डिफरंट टाईपचं हळदी कुंकू तुम्ही केले काय ह्या आधी कधी किंवा केलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करा, पुढच्या वर्षी ट्राय करा. म्हणजे भारी वाटलं, एक्साइटमेंट पण राहते ना की चिठ्ठीत काय असेल काय नाही असेल. प्रत्येकाला वेगवेगळं भेटणार. दरवेळेस तर मी एकदम 5-6 डझन काहीतरी एकच वस्तू आणायची आणि ती सगळ्यांनाच वाटायची, असं असायचं. बरं चला, तर मग आजचा हळदी कुंकाचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ 1 दिवस पोस्टपोन होणार आहे, कारण मला आता उद्याच्याला पहाटेचं लवकर जायचं आहे. सो आता वाजलेत 11, अजून मला व्हिडिओ शूट करून झोपायला वाजणार 12. तिथून पुढे मी एडिटिंग नाही करू शकत. तर मग हा व्हिडिओ थोडासा लेट येईल, तुम्हाला 1 दिवसाने पुढे येईल. तर आज आहे सोमवार, तर हा सोमवारचा ब्लॉग आहे. चला, बाय बाय.